विष्णू सहस्रनाम चिंतनमाला श्लोक 86 पर्यंत बघून झालं आहे आपलं. आता श्लोक 87 बघतोय आपण आणि क्रमाप्रमाणे सगळे नावं आपले 689 पर्यंत झालेले आहेत. आज 690 नाम आपण बघणार आहे. त्याआधी आपण श्लोक वाचूया. मनोजवस्तीर्थकरो वसुरेता वसुप्रदः वसुप्रदो वासुदेवो वसुर्वसुमना हविः. या श्लोकातलं पहिलं नाव मनोजवाहा आणि क्रमाप्रमाणे 690 नाम त्याचं विवेचन बघूया. ओम मनोजवाय नमः. मनसो वेगैव वेगोस्य सर्वगतत्वात् मनोजवाहा. सर्वत्र जाणारा, सर्वगत म्हटलंय, सर्वत्र जाणारा असल्याने भगवंताचा वेग मनाच्या वेगाप्रमाणे, मनसह वेग इव असे भाष्यात आचार्यांनी केलंय की मनाच्या वेगाप्रमाणे आहे भगवंताचा वेग, म्हणून मनोजव असं म्हटलंय. ज्याचं चलन वलन मनोवेगाप्रमाणे असते असा तो सर्वव्यापी आहे. मन बुद्धी त्याच्याचमुळे गतिमान आहेत, तरीही आपल्याला समजण्यासाठी मनाप्रमाणे वेगवान म्हटलेले आहे. मनाहून अतिशय वेगवान तो आहेच. उलट त्याच्या प्रेरणेने मन चालतं, पण इथे समजून देण्यासाठी, आपल्याला समजण्यासाठी मनाचा वेग कसा असतो त्याप्रमाणे हे सांगितलेलं आहे की मनाप्रमाणे याचा वेग आहे. मनसह जव इव जवह यस्य सह मनोजवाहा. जवचा अर्थ आहे झेप. मनसह जव म्हणजे ज्याचा जव म्हणजे याची झेप मनासारखी आहे. इव म्हटलंय म्हणजे प्रमाणे, तो मनोजव. वेग हे तारुण्याचं लक्षण आहे. आमचा बलवंतांचा आदर्श कोण? तर मारुती. आपण त्याचं वर्णन करताना समर्थांनी जे मारुती स्तोत्र लिहिलंय त्यात हा उल्लेख आलाय. मनोजवम मारुतुल्य वेगम. म्हातारा हा वृत्तीने नाउमेद आणि शरीराने गलित गात्र असतो. त्याच्या मनात ना स्फूर्ती ना शरीरात त्राण असतो. पण तरुण कसा असतो? आशिष्ठो द्रष्टिष्ठो बलिष्ठ. त्याच्या मनात अपार स्फूर्ती आणि शरीरामध्ये विजेप्रमाणे चपाळी असते. तरुणाच्या मनात त्याच्या देहमनात नुसता संचार असतो. परमात्मा तर चिरतरुण आहेच. त्याच्या ठाई जराही निराशा निरुत्साह नाही की आळस ढिलेपणा नाही. त्याच्या मनात येण्याचा आणि तोंडातून शब्द बाहेर पडण्याचा अवकाश परमात्म्याच्या त्याच्या मनात येण्याचा आणि तोंडातून शब्द बाहेर पडण्याचा अवकाश, किती गोष्ट अंमलात आलीच म्हणून समजा. तो भूहू म्हणाला आणि भूरलोक झाला. परमात्मा हा असा सत्य संकल्प असल्यामुळे तो मनोजव म्हटला आहे. आमचं मन कुठेही निमिषार्धात जाते. याहून अधिक वेगाची कल्पना आम्हाला करता येत नाही. शब्दाचा वेग, प्रकाशाचा वेग एकापेक्षा एक वरचढ आहेत, पण वेगामध्ये मनाची बरोबरी करणारी दुसरी वस्तू नाही. म्हणून मनाची उपमा इथे दिली आहे की मनसह वेग इव. मनाप्रमाणे ज्याचा वेग आहे किंवा ज्याची झेप आहे, जव म्हणजे झेप आहे अशा अर्थाने, म्हणून मनाची उपमा. वस्तुतः ती उपमा तोकडीच आहे. गंतव्याहून म्हणजे पोचायच्या स्थळाहून अधिक वेग कोणता गंत्याचा असू शकेल? मन हे काही झाले तरी गंतृ आहे. गंतृ म्हणजे वाटसरू. गंतव्य म्हणजे जिथे जायचंय ते स्थान, गंतव्य स्थान ज्याला म्हणता येईल. आणि गंतृ म्हणजे तो जात असतो, तो त्या स्थानावरून तो जात असतो ते स्थान प्राप्त करण्यासाठी. इथे गंतव्य जे आहे ते आत्मतत्व आहे. त्याहून मुक्कावाहून अधिक चपळाईने काहीही नाही. म्हणून उपनिषदांनी म्हटलं आहे की अनेजत एक मनसो जवीय हा, म्हणजे ते आत्मतत्व एकच एक आणि हालचाल न करणारे आहे, अर्थात सर्वव्यापी आहे. हालचाल करत नाही पण तरीही सर्वव्यापी आहे. हे जे म्हटलंय ते वेगळ्या अर्थाने मनाहूनही वेगवान ते आहे. म्हणजेच हेच सांगायचंय की ब्रह्म स्थिर असून तीव्र गती असणाऱ्या सर्व जीवाहून ते पुढे आहे. इंद्रिय मन यांच्या पोचण्याच्याही ते पर आहे. म्हणून इथे भगवंताचं एक नाम मनोजवः असं सांगितलेलं आहे. अस्य वेगः सर्वगतत्वात् मनोजवः म्हटलेलं आहे.
म्हणजे सर्वत्र जाणारा, सर्वगत असल्याने भगवंताचा वेग मनाच्या वेगाप्रमाणे किंबहुना त्याहूनही अधिक आहे. म्हणून हा मनोजव म्हटलेला आहे. फक्त आपल्याला समजून देण्यासाठी मनाच्या प्रमाणे असं म्हटलेलं आहे. श्लोक 87. 691 नाम बघतो आपण. तीर्थकर. ओम तीर्थकराय नमः. चतुर्दश विद्यानां बाह्य विद्या समयानां च प्रणेता प्रवक्ता शेती तीर्थकरः. सर्व विद्यांना तीर्थ असं म्हणतात. त्या सर्व प्रकारच्या वेदमान्य आणि वेदबाह्य अशा विद्यांचा जो ज्ञाता आणि वक्ता आहे, म्हणून त्याचे एक नाम तीर्थकर म्हटलेलं आहे. तीर्थ शब्द आपल्याला माहिती आहे. तीर्थ शब्दाचे 3 अर्थ होतात. एक म्हणजे पुण्योदक, पुण्यकारक असं उदक म्हणजे पाणी, पुण्योदक. दुसरं आहे विद्या आणि तिसरं आहे सोपान किंवा पूल ज्याला म्हणता येईल असं. तिन्ही अर्थाने हे पद लावता येईल. विष्णू पदापासून म्हणजेच आकाशापासून गंगेचा म्हणजे जलप्रवाहाचा उद्गम झालेला असल्यामुळे विष्णू पदापासून म्हटलंय. विष्णूच्या पायातून गंगा आलेली आहे खाली, अशा अर्थाने विष्णू पदापासून जो जलप्रवाहाचा उद्गम झालेला आहे, म्हणून भगवान विष्णू हा तीर्थकर म्हटला जातो. आधी ते तीर्थ ब्रह्मदेवाने आपल्या मेघरूप कमंडलूतून विष्णुपदावर ओतले. तेथून ते विष्णुपदाने जनपर्वत विष्णुपदावनेज जन म्हटला येईल. विष्णुपदावनेज पर्वताकार शंकराने आपल्या शिरावर धारण केले आणि तिथून मग ते जलचर सगर पुत्रांच्या उद्धारासाठी, जीवनासाठी भगीरथाच्या मागोमाग म्हणजेच निस्त्रानुसरणाने प्रवृत्त झाले आणि मग सागराला मिळाले. असे हे तीर्थ परमात्म्याच्या व देवांच्या कृपेने लाभलेले आहे. म्हणून तो परमात्मा तीर्थकर होय. मानवानेच केवळ नव्हे तर सर्व जीवांचे जीवन जीवनाधीन आहे, तीर्थाधीन आहे. आणि हे तीर्थ हा जीवनाचा जिव्हाळा, जीवनाची ही ओल परमात्म्यापासून लाभलेली आहे, म्हणून तो तीर्थकर म्हटला आहे. पण एवढ्याने जीवित साफल्य होत नाही, ते विद्येनेच होते. म्हणून विद्या हेच खरे तीर्थ म्हणावयाचे. विद्ये वाचून जे जीवन ते जीवन नसून तो नुसता जीवनाकार आहे. खरे जीवन कोणतं तर ज्ञानमय आहे. ते ज्ञान, ती विद्या परमात्म्याहूनच गुरुद्वारा माणसाला मिळते. परमात्म्यानेच गुरूंना दिलेली, अशा अर्थाने विद्वानांपर्यंत पोचलेली ही विद्या मग ती गुरुद्वारा माणसाला मिळते. त्या बळावरच तो आज आकाशाला गवसणी घालून पाहत आहे. त्याने आश्चर्यकारक प्रगती केली आहे मानवाने. म्हणून तो ज्ञानदाता तीर्थकर कोण तर परमात्मा होय. पण एवढ्याने खरे वा पुरे साफल्यच लाभत नाही, तर आत्मज्ञानानेच ते लाभते. त्यालाच इथे सोपान म्हटलंय. म्हणजे तेच ज्ञान कसं आहे, सोपान रूप आहे. मगाशी जो उल्लेख केला की तीर्थ शब्दाचे 3 अर्थ होतात. एक पुण्योदक, दुसरं विद्या आणि तिसरं सोपान किंवा पूल म्हटलेलं आहे. अशा अर्थाने इथे परमात्म्याच्या पासून म्हणजे विष्णुपदापासून आलेली जी गंगा म्हणजे पुण्योदक म्हटलेलं आहे इथे त्या ठिकाणी. म्हणून ते सगळं सर्वांचं जीवन आहे. जीवन म्हणजे या पाण्याशिवाय, पुण्योदकाशिवाय मनुष्य जगू शकत नाही. मानवानेच केवळ नाही तर सर्व जीवांचं ते जीवनाधीन आहे, म्हणून तीर्थाधीन म्हटलेलं आहे. म्हणजेच जीवनाची जी ओल आहे ती परमात्म्यापासून लाभलेली आहे, म्हणून परमात्मा तीर्थकर म्हटलं आहे. नुसतंच एवढं नाही म्हटलं तर विद्या हे खरं तीर्थ आहे. मग विद्या कशी तर विद्या ही परमात्म्यापासूनच गुरुद्वारे माणसाला मिळते आणि मग अनेक प्रकारचे कार्य मनुष्य करत असतो. हे सगळं आश्चर्यकारकच आहे, पण ती त्याच्याकडनं आलेलीच आहे विद्या. म्हणून तो कसा आहे, ज्ञानदाता आहे. ज्ञानदाता आहे म्हणजे म्हणून तीर्थकर म्हटलेला आहे. आता एवढ्याने साफल्य होत नाही, म्हणून इथे पुढे सांगितलंय तो सोपान आहे. म्हणजे कसा तर जे आत्मज्ञान लाभतं, गुरुच्या द्वारे शिष्याला आत्मज्ञान सुद्धा प्राप्त होतं. मग जे आत्मज्ञान लाभतं तेच ज्ञान कसं आहे, सोपान रूप आहे. सोपान रूप कसं, सोपान म्हणजे ज्याला चढून जाणाऱ्या पायऱ्या म्हणता येईल किंवा पूल म्हणता येईल अशा अर्थाने.
भवनदीच्या पार उतरवणारे आहेत. हे जो भवसागर आहे, ही भवनदी म्हटल्या जातं काही वेळा. या भवनदीला पार करणारा हा पूल आहे जणू काही. म्हणूनही किंबहुना परमात्मा तीर्थकर म्हणावयाचा. तीर्थकरचे दुसरे रूप तीर्थंकर होय. या एकट्या परमात्म्यापासूनच आमचं जीवन, आमचे ज्ञानमय पोषण आणि आत्मज्ञानपूर्वक साफल्य होते. आणि म्हणून आपण सर्वच कसे आहोत? सतीर्थ आहोत. आणि तो परमात्मा आमचा तीर्थरूप आहे. आपण सतीर्थ म्हटलंय आणि परमात्मा आमचा तीर्थरूप आहे, तीर्थंकर आहे, तीर्थकर आहे. अशा अर्थाने सर्व प्रकारचं ज्ञान देऊन जो आम्हाला पवित्र करतो. तीर्थ म्हणजे पवित्र करणारे, या अर्थानेही तो तीर्थकर शब्द येतो. जैन लोकांच्या मध्ये तीर्थंकर अशी पदवी लावली जाते. त्यांचे जे महापुरुष असतात त्यांचे याही अर्थाने की ते पवित्र करणारे आहेत, योग्य ज्ञान देऊन सगळ्यांचा उद्धार करणारे, म्हणून त्यांना सुद्धा तीर्थंकर म्हटलं जातं. जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळवून देणारा असा हा भवसागरातून तरुण जाण्यासाठी मदत करणारा, म्हणूनही तीर्थंकर असं म्हटलं जातं. तीर्थ म्हणजे मोक्षाकडे नेणारा मार्ग आणि कर म्हणजे निर्माण करणारा, मोक्षाचा मार्ग दाखवणारा, याही अर्थाने आहे. म्हणजे आत्मज्ञान देऊन सगळ्या मुक्तीतून आपल्याला सोडवणारा, म्हणूनही तीर्थकर असं म्हटलं जातं. श्लोक 87. 692 नामक आपण वसुरेता. ओम वसुरेतसे नमः. वसु सुवर्णम रेतोस्य इति वसुरेताः. वसूचा अर्थ आहे सुवर्ण आणि रेतस म्हणजे वीर्य. ज्याचं वीर्य सुवर्णमय आहे असा तो वसुरेता. सर्व प्रकारचे ऐश्वर्य संपत्ती ज्याच्या बीजापासून उत्पन्न झाली आहे असा वसुरेतस परमात्मा याला म्हटलेला आहे. असंही म्हणतात की उत्पत्तीच्या सुरुवातीस परमेश्वराने जलाची उत्पत्ती केली, त्यामध्ये आपले वीर्य सोडलं, त्यापासून एक सुवर्णमय अंड निर्माण झालं आणि त्यातूनच सृष्टीकर्ता ब्रह्मदेव उत्पन्न झाला. आणि म्हणून त्या सृष्टीकर्त्या परमेश्वरास पुराणांनी हिरण्यगर्भ असं म्हटलंय. हिरण्यगर्भ हा शब्द वसुरेताचा समानार्थक म्हणता येईल. वसुरेतः यस्य सहा वसुरेताः अशी व्याख्या केली जाते. परमात्मा प्रतीक सूर्य हा हिरण्यगर्भच आहे. सगळी धातू संपत्ती त्याच्या ठाई एकवटलेली आहे. त्याच्यापासूनच ती सूर्यमालेतील ग्रहांना अंशतः लाभलेली आहे. असल्या सूर्यमाला या अनंत कोटी ब्रह्मांडात किती आहे हे कोण सांगू शकेल का? या सर्वांच्या ठाई जे उपादानभूत वसू आहे ते परमात्म्याचे रेत होय. रेत म्हणजे वीर्य हा अर्थ आपण बघितला. या अर्थाने परमात्म्याचे वीर्य आणि गमक होय. मुलगा जसे बापाचे गमक असतो म्हणून तो मुलगाहा म्हणावयाचा. मूलम गमयती बोधयती इति मुलगाहा. मूल पाहिले म्हणजे त्याचा बाप असला पाहिजे. त्याचं मूल काय आहे असं म्हणतात ना, त्याचा बाप असला पाहिजे हे अनुमान सहज होतं. तसं हे वसू म्हणजे हिरण्यादी धन, हिरण्य रत्नादी इत्यादी धन म्हणजे व्यक्त द्रव्य पाहिले म्हणजे त्याचा स्वामी, त्याचा कोणीतरी आहे करणारा, तो जो अव्यक्त परमात्मा तो असला पाहिजे असे अनुमान सहज होते. आणि म्हणून वसू म्हणजे द्रव्यात्मक व्यक्ताकार, ज्याचे रेत म्हणजे गमक आहे. रेतसचा अर्थ आपल्याला माहिती आहे वीर्य, शुक्र, पारा किंवा जल असाही अर्थ केला जातो. रेतस शरीराचा तो धातू ज्याच्यामध्ये बल आहे, तेज आहे, कांती आहे आणि संतानोत्पत्ती त्यातून होते. म्हणून इथे म्हटलं रेत म्हणजे गमक आहे. तो अव्यक्त अक्षर परमात्मा म्हणून वसुरेता म्हणावयाचा. कोळ्याचे जाळे पाहून जसं त्याचे निमित्त आणि उपादान दोन्हीही कारणे असलेल्या कोळ्याचे सहज अनुमान होते. हे कोळ्याचं जाळं एखादं आपण जेव्हा पाहतो तेव्हा करणारा कोण आहे आणि त्याच्यातूनच जे साहित्य त्याने घेतलं आहे त्याच्यातला जो एक हे असो काय म्हणतो त्याला तार निघतो जणू काही असा, तर ते कोळाचं जाळं तयार करतो. तो कोळ्यातून स्वतःच असं ते आलेलं.
म्हणजे निमित्त आणि उपादान दोन्ही कारण असलेल्या कोळ्याचं आपल्याला अनुमान होतं. तसं हे जगद्रूप वस्तू पाहून त्या जगतकर्त्याचे अनुमान होते. रेतस शब्द हा वीर्यवाचक आहे. वीर्य म्हणजे निर्माण क्षमता. ही क्षमता विविध आहे, उपादान रूपही आणि निमित्त रूपही. उपादान द्रव्यरूप तर निमित्त शक्तिरूप आहे. दोन्ही मिळून क्षमता होते. ही जी विविध क्षमता आहे ही परमात्म्याच्या ठायी आहे. म्हणूनच हा व्यक्ताकार त्याने निर्मिला म्हणावायचा. हे जे विश्व दिसतंय हे व्यक्ताकार विश्व हे त्यानेच निर्मिलं आहे असं म्हणायचं. रेतस शब्दाचा अर्थ आपण बघितला. रेतस हे शब्द चिन्ह किंवा गमक म्हणूनही येतं. गमकचा अर्थ आहे जाणे किंवा गती असाही केला जातो. मनसो रेतः प्रथमं यदासीत असंही उपनिषदामध्ये उल्लेख आलेला आहे. म्हणजे सृष्टी सुरुवातीला कामवासना मनात प्रथम उत्पन्न झाली आणि मग ही सृष्टी निर्माण झाली इत्यादी उदाहरणं आलेली आहेत. हे दोन्हीही त्यामध्येच अर्थ एकवटलेले आहेत. गमक आणि शब्दचिन्ह या अर्थाने भगवंताचे एक नाम. म्हणूनच वसुरेतस हे जे म्हटलंय यामागचा हेही एक कारण आहे. श्लोक 87 693 नाम बघतो आपण. वसुप्रदाः. ओम वसुप्रदाय नमः. वसुधनं प्रकर्षेण ददाति साक्षात् धनाध्यक्षोऽयम् इतरस्तु तत्प्रसादात् धनाध्यक्ष इति वसुप्रदाः. भगवंत विपुलपणे धन देणारा आहे म्हणून त्याला वसुप्रद म्हणतात. प्रकर्षेण प्र लागला ना, प्रद जे म्हटलंय वसूच्या आधी प्रद. वसू म्हणजे धन, संपत्ती, ऐश्वर या अर्थाने पण आहे. आणि प्र लागलाय म्हणजे प्रकर्षेण. द म्हणजे ददाती, प्रकर्षाने देतो. प्रकर्षाने देतो म्हणजे चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे तो देत असतो सतत. याआधी सुद्धा हे नाम येऊन गेलंय. या ठिकाणी वसू म्हणजे संपत्ती, लौकिक पैसा, स्थावर जंगम मिळकत, धनधान्य इत्यादी सगळं. श्री विष्णू आपली सहचारिणी श्री लक्ष्मी हिच्या साह्याने आपल्या भक्तांचे आणि इतर प्राणीमात्रांचे भरण पोषण करत असतो. वसू म्हणजे लक्ष्मी असाही अर्थ केलेला असतो. त्यांना विपुल संपत्ती प्रदान करतो. पुढे सुद्धा हेच पद आलेलं आहे. दोनदा निरुक्ती झाली इथे या श्लोका म्हणजे 88 आणि 87 मिळून. ते इथेच बघणार आहे आपण. त्याला त्यांनी 694 नाम घेतलेलं आहे. दोनदा म्हटलंय वसुप्रद 693 पण आणि 694 वसुप्रद अशा अर्थाने. हा जो श्लोक आहे तो मनोजवस तीर्थ करो वसुरेता वसुप्रदः. पुन्हा खालच्या ओळीतही वसुप्रदो वासुदेव वसुर वसुमना हवीही असा दोनदा वसुप्रद आलेला आहे. पुन्हा खाली वसू पण आलंय 696 नाम. हे जे 694 नाम आहे याचंही भाष्य करताना आचार्यांनी केल्या भाष्य की वसुम प्रकृष्टम मोक्षाख्याम फलम फलेभ्यः प्रददातीति द्वितीयो वसुप्रदः. वसुप्रद म्हणजे फलप्रद या अर्थाने इथे घेतलाय. जीव काही संकल्प करतो आणि त्या संकल्पानुसार तो कर्म करतो, पण त्या कर्माचं फळ मिळणं न मिळणं हे त्याच्या अधीन नसतं. परमात्म्याचा अनुग्रह होईल तरच ते मिळणार. म्हणून परमात्मा हा वसू म्हणजे कर्मफल देणारा असा इथे अर्थ घेतलेला आहे. सगळी कर्मे परमात्म्याच्या व्यापक योजनेनुसार यथाकाळ जे असेल ते फळत असतं. ही योजना जीवाला कळत नाही. त्यामुळे जीवाची कर्मे कधी फळतात तर कधी जळतात. जेव्हा परमात्म्याच्या व्यापक योजनेस ती धरून असतात तेव्हा ती फळतात. जळतात म्हणजे ती प्रतिकूल होतात, विरुद्ध जातात. तेव्हा त्याला जळतात म्हटलेलं आहे. प्रतीप म्हणजे ती मिळत नाही किंवा विरुद्ध मिळतात, प्रतिकूल मिळतात म्हणून म्हटलंय जळतात. दैवम चैवात्र पंचमम. गीतेत सुद्धा हे वाक्य महत्वाचं आलेलं आहे. दैव म्हणजे देवचिकीर्षित दैवी योजना. परमात्मा फलदाता असला तरी तुम्ही काही न करताच तुम्हाला तो देतो असं नव्हे. तसं केल्यास तुम्ही अज्ञानी, आळशी, भिकारी ठरता. परमात्मा प्रत्येक जीवांना
स्वाभिमान शून्य मानितच नाही. भिक्षा मागणे अनाचार आहे. भीक मागणे, भिक्षा नव्हे, भिक्षा वेगळी, भीक मागणे हा अनाचार आहे. चोरी करणे दुराचार आहे. ही दोन्ही टोके वर्ज्य करून काम करून पोट भरणे हा सदाचार आहे. जो प्रामाणिक प्रयत्न करतो, मिळालेल्या धनातून त्याग करतो, त्याला इष्टफळ परमात्मा देतो. मरणोत्तर त्यांना सद्गती मिळते. परमात्मा हा असा इष्ट कामधुक आहे, इष्टफलदाता आहे. इष्ट म्हणजे इच्छा, इष्ट म्हणजे यज्ञकर्म हाही अर्थ केला जातो. इष्टाचे दोन अर्थ आहेत. इष्ट म्हणजे इच्छा, जे इच्छिलेलं आहे ते पूर्ण होणं, आणि इष्ट म्हणजे यज्ञकर्म असाही अर्थ केला जातो. परमात्मा जशी इच्छा आणि जसे कर्म तसे फळ देतो. अवश्यमेव भोक्तव्यम कृतं कर्म शुभाशुभम ना भुक्तं क्षीयते कर्म जन्म कोटी शतैरपी. जे आपण केलेलं असेल त्या कर्माचं फल आपल्याला मिळतंच. चांगली इच्छा असेल तर उत्तम फल आपल्याला मिळणारच. दोषयुक्त जर आपली इच्छा किंवा कर्म झालं असेल तर त्याप्रमाणे आपल्याला फल मिळणार, आणि ते फळ भोगूनच आपल्याला शांत व्हावं लागतं. म्हणजे दोषांनी मनुष्याचा स्वभाव अशुद्ध बनला तर त्या दोषांना नष्ट करून मनुष्य स्वतंत्रतेने आपल्या स्वभावाला शुद्ध बनवू शकतो. मनुष्याला वाटेल तर मग कर्मयोगाच्या दृष्टीने आपल्या प्रयत्नांनी रागद्वेष नष्ट करून आपला स्वभाव मनुष्य शुद्ध बनवू शकतो. आणि भक्तियोगाच्या दृष्टीने भगवंताला संपूर्णपणे शरण जाऊन आपला स्वभाव सुद्धा शुद्ध बनवावा. अशा प्रकारे जर झालं तर इच्छा सुद्धा आपल्या शुभ असतात, आणि त्याप्रमाणेच फळ आपल्याला परमात्मा देत असतो. वसुप्रद या दृष्टीने सुद्धा एकदा स्वार्थाचा भाव जो आहे तो निघून गेला की मग प्राणीमात्रांचं हित करण्याचा स्वभाव बनत जातो. सर्वांच्या हितार्थ कर्म करण्याची इच्छा होत जाते, आणि ही अशी इच्छा होणं म्हणजेच भगवत कार्याला हात लावणं होय. आणि हे भगवंत बघतच असतो. आचार्यांनी पुन्हा भाष्यात असं म्हटलंय की भक्तानां वसू अर्थात मोक्षरूप उत्कृष्ट असं फळही देतो. जे भक्त असतात त्यांना मोक्षरूप फळ तो देतो. म्हणून इथे दुसऱ्यांदा जे वसुप्रद आलंय त्याचा अर्थ इथे असा घ्यायचा की वसुम प्रकृष्टम मोक्षाख्यम फलम फलेभ्य प्रदादिती, असं द्वितीयो वसुप्रदा. दुसऱ्यांदा जे वसुप्रदा आलंय त्याचा अर्थ हा घ्यायचा की भक्तांना तो वसु म्हणजे मोक्षरूप उत्कृष्ट फळ देतो. ब्रह्मरातिर्दातु परायणम तिष्ठमानस्य तद्विदः. विज्ञानमानंदम ब्रह्म, हे पहिल्यांदाचं वाक्य आहे. विज्ञानमानंदम ब्रह्म रातिर्दातु परायणम तिष्ठमानस्य तद्विदः. म्हणजे ब्रह्मज्ञान हे विज्ञान आणि आनंद हे दोन्हीही, विज्ञानमानंदम ब्रह्म म्हणजे ब्रह्मज्ञान आणि आनंद हे दोन्हीही आहे. तो विशुद्ध ज्ञान आणि अनंत आनंद आहे परमात्मा. परमसत्य ज्ञानही तोच आहे. हा तो जो बोध आहे की ज्याच्या माध्यमातून प्राणी पाहू शकतो, ऐकू शकतो, अनुभव करू शकतो, तोच हे सर्व प्रदान करणारा आहे. हे सगळं त्यानेच दिलेलं आहे आपल्याला. म्हणून समस्त सृष्टीचा स्रोत आणि लक्ष्यही तोच आहे. ज्याची प्राप्ती ही मुक्तीचा मार्ग आहे. म्हणून परमात्म्याचं एक नाम वसुप्रद आहे. त्याचंच ध्यान, त्याचंच चिंतन आणि त्याने दिलेल्या मार्गावरच चालत असलं तर मोक्ष रूप आपल्याला मिळणार. मोक्षाख्यम म्हटलेलं आहे म्हणजे मोक्ष प्रदान करणाराही तोच आहे. श्लोक 87 695 नाम बघतो आपण. वासुदेवः. ओम वासुदेवाय नमः. आचार्य भाष्य करताना लिहितात की वसुदेवस्य अपत्यम वासुदेवः. वसुदेवाचा जो पुत्र तो वासुदेव, अशी व्याख्या केली जाते. वसु म्हणजे सगळ्या प्राणी मात्रांमध्ये जीवरूपाने वस्ती करणारा, वास करणारा वासु असे म्हटलं जातं. आणि पुढे देव लागलाय. देवचा अर्थ आहे परमसत्य किंवा देव म्हणजे शुद्ध प्रेम, देव म्हणजे अनंत परमानंद. आणि इथे हाच अर्थ घ्यायचा की
हा वासुदेव सगळ्या प्राणीमात्रांना अनंत परमानंद देणारा असाच आहे. अर्थातच ही जी संज्ञा ही भगवान श्रीकृष्णाला यथार्थतेने लागू होते. म्हणूनच वसुदेवस्य अपत्यम वासुदेवः अशी व्याख्या केली जाते. तो सर्वांतर्यामी राहून आनंद निर्माण करतो. पुरुष एवेदम सर्वम किंवा ईशावासेदम सर्वम किंवा वासुदेवच सर्वमिती ही जी क्रमाने आलेली वाक्य आहेत, वेद, उपनिषद आणि गीता यात आलेली आहेत. पुरुष एवेदम सर्वम पुरुष सूक्तातलं वाक्य आहे, ईशावासेदम सर्वम उपनिषदातलं आहे आणि वासुदेवच सर्वम इति हे जे आहे हे गीतेमधलं वचन आहे. ही सगळी समानार्थकच आहे. एकच भाव एकच भाषा या वचनामध्ये आलेली आहे. वैदिक धर्माचा हा मूल मंत्र आहे. आज तागायत तो अक्षुण्ण चालत आला आहे आणि पुढेही चालत राहील. त्यातच आमचं सारे दर्शन आणि आमचा धर्म साठवलेला आहे. या 3 वचनामध्ये जसं एकत्व आहे तसं काही भिन्नत्वही आहे. जसं बाष्प, जल आणि हिम ही जी तिन्ही आहे ही एकाच वस्तूची जशी उत्तरोत्तर स्थूल रूपे आहेत, तशीच आत्मा, ईश्वर आणि अवतार ही निर्गुण, सगुण आणि साकार एकाच परमात्म्याची रूपे होत. परंतु देहवंतास अव्यक्ती सुखे बोध घडे चिरा. देहवंत जो असतो त्याला या अव्यक्त रूपाचा बोध होत नाही आणि म्हणून उपासनेसाठी त्याला सगुण साकाराची कास धरली जाते. पण तिथेही निर्गुण महात्म्याचं विस्मरण करून चालणार नाही. राजाने भिकाराचे सोंग घेतले तरी त्याला मनोमन ओळखणारे त्याच्याशी राजा म्हणूनच व्यवहार करतील. तद्वतच सगुण साकार अवताराशी वा व्यक्तीशी वागताना तो निर्गुण, निराकार, अव्यक्त भाव आहे हे ओळखूनच वागायला हवे. भगवंतांनी म्हणजेच वासुदेवानी गीतेमध्ये स्वमुखाने हेच तर सांगितलंय की अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम अबुद्धयः परम भावम जानन्तो ममाव्ययम अनुत्तमम. अबुद्धयः म्हणजे बुद्धिहीन असणारे जे माणसं असतात ते मम परम अव्ययम माझा जो अविनाशी असा मी जो अविनाशी आहे तो किंवा सर्वश्रेष्ठ असा माझा जो भाव आहे त्याला अजानन्तः न जाणता अव्यक्तम माम व्यक्तिम आपन्नम मन्यन्ते अव्यक्त अशा मला म्हणजेच सच्चिदानंद घन परमात्म्याला व्यक्तिम म्हणजे मनुष्याप्रमाणे शरीर असणारा, शरीर धारण करणारा असं मानतात. माझं अव्यक्त जे रूप आहे, निर्गुण जे रूप आहे ते मात्र कोणीही जाणत नाही. मग हा माझा पुत्र, मित्र, शत्रू म्हणून विषम व्यवहारही करतात, पण तसं करता कामा नये. म्हणूनच अर्जुनाने जेव्हा व्यक्ताकारामध्ये आपण फसलो असं विश्वरूप बघताना भगवंतालाच म्हणालाय की त्या निर्गुण, निराकार, सर्वव्यापी विश्वरूपाचा अवमान केलाय, याबद्दल मी आता क्षमा मागतो. कारण सखेती मत्वा प्रसवय दुक्तम, हे कृष्ण, हे यादव, हे सखेती अजानता महिमानंत वेदम मया प्रमादात प्रणयेन वापी यच्चा वहासार्थ मसत्कृतोसी विहारशय्यासन भोजनेषु एकोथ वाप्यच्युत तत्समक्षं तत्क्षामये त्वा महम प्रमेयम. भगवंता मी आपला महिमा जाणला नाही आणि न जाणताच मग हा माझा सखा असं समजून मग प्रमादाने किंवा नकळत का होईना माझ्याकडून चुका होत गेल्या. प्रणयेनं प्रसभम म्हणजे प्रेमाने, कधी हट्टपूर्वक विचार न करता, हे कृष्ण, हे यादवा, हे सखे अशा प्रकारे माझ्याकडून तुला म्हटलं गेलं, तुम्हाला म्हटलं गेलं. हे अच्युत असं सुद्धा हास्य विनोदामध्ये बोलल्या गेलं. चालता फिरता, झोपता, जागता, उठता, बसता, खाते पिते वेळी सुद्धा, एकटा असताना सुद्धा सर्व मित्रांच्या, कुटुंबियांच्या समक्ष माझ्याकडून आपला बरेचदा अपमान झाल्यासारखं किंवा एखाद्या उपहासाने सुद्धा मी काही आपल्याशी बोलल्या गेलो असेल. आपलं हे अप्रमेय स्वरूप मला लक्षात आलं नाही.
त्यामुळे त्यासाठी मला अहम क्षामये क्षामये पुन्हा पुन्हा म्हटलंय, मला क्षमा करावी. आपण क्षमा मागत आहे विश्वरूप दर्शनानंतर अर्जुन भगवंताला. म्हणून वसुदेवस्य अपत्यम पुमान वासुदेव अशी जरी व्युत्पत्ती असली तरी तो व्यक्त वासुदेव ही तो अव्यक्त परमात्माच होय. गीतेत म्हणूनच म्हटलंय की बहुनय जन्मना म्हणते ज्ञानवामान प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा दुर्लभा. पुष्कळ जन्माच्या अंतिम जन्मामध्ये कदाचित मनुष्य जन्मामध्ये म्हणा सर्व काही परमात्माच आहे. अशा प्रकारे एखादा ज्ञानवान मला जाणतो आणि असा महात्मा खरोखरच दुर्लभ आहे. सगळीकडे वासुदेव हाच आहे हे एखादा जाणतो. भगवंत सगळीकडे आहे. ज्याप्रमाणे सोन्याला मग अलंकाराच्या रूपात पहा, लगडच्या रूपात पहा अथवा वर्ख रूपात पहा, सोनच असतं. तसेच संसारामध्ये अनेक रूपामध्ये अनेक आकृतीमध्ये तो एक भगवानच असतो. आणि हा जो काही संसार दिसत आहे ते सर्व भगवंताचेच स्वरूप आहे. भगवंताशिवाय या संसाराची स्वतंत्र सत्ता नव्हती, नाही आणि कधी असणारही नाही. म्हणून पाहण्यात, ऐकण्यात आणि समजण्यात जो काही संसार येतो तो सर्वच्या सर्व भगवत स्वरूपच आहे. वासुदेव सर्वमिती हाच त्याचा अर्थ आहे. ईशावास्य उपनिषदामधलं एक जे वाक्य आहे, ईशावास्य इदम सर्वम, ते यासाठीच आहे. मनसा वचसा दृष्ट्या गृह्यतेन्यैरपींद्रियैः अहमेव न मत्तोऽन्यदिति बुद्ध्यध्वमयंजसा. म्हणजे मनाने, वाणीने, डोळ्याने, अन्य इंद्रियानेही जे काही ग्रहण केले जाते ते सर्व मीच आहे, माझ्याहून वेगळं काहीही नाही. हा सिद्धांत भगवंतांनी सांगितलेला आहे. श्रीमद भागवतातला हा श्लोक आहे. आणि म्हणून भगवंते बरेच वेळा म्हणतात गीतेत सुद्धा की यो माम पश्यति सर्वत्र सर्वैंच मयि पश्यति, किंवा सर्वथा वर्तमानोपि स योगी मयि वर्तते. तो सर्व काही तोच करत आहे, भगवंतच त्या सगळ्यांमध्ये आहे. हे जो जाणतो तोच खरा योगी. आणि एखाद्याला एका ठिकाणीच आपली प्रिय वस्तू मिळाली तर त्याला किती प्रसन्नता वाटते. मग ज्याला सर्व ठिकाणीच आपल्या या आवडत्या इष्टदेवतेचा अनुभव येत असेल तर त्याच्या प्रसन्नतेला आणि आनंदाला पारावार राहणार नाही. ह्यासाठी आणखीन एक काय म्हणू, ज्याला हिंदी दोहयासारखं आहे की कसं म्हटलंय, श्याम कुंज बन जमुना श्यामा, श्याम कुंज बन जमुना श्यामा, श्याम गगन घन घटा छई है, सब रंगन में श्याम भरो है, लोग कहत यह बात नहीं है. हो बौरी कई लोगन ही की श्याम पुतरिया बदल गई है, चंद्र सार रविसार श्याम है, मृगमद सार काम विजयी है, नीलकंठ को कंठ श्याम है, मनु श्यामता बेल बई है, श्रुति को अक्षर श्याम देखियत, दीप शिखा पर श्याम तई है, नरदे बन को कौन कथा है, अलख ब्रह्म छवि श्याममयी है. असा सगळीकडे जो बघतो त्याचं जीवन अलौकिक आनंदाने परिपूर्ण होते. म्हणून देव शब्द जो आलाय तो परमानंद देणारा या अर्थाने सर्वत्र वास करणारा, प्राणीमात्रांमध्ये आणि सगळ्यांना आनंद देणारा. आणि म्हणून हा जो व्यक्त वासुदेव आहे तो अव्यक्त परमात्माच होय, जो प्रतिवसू म्हणजे प्रतिव्यक्ती मध्ये वसलेला आहे. अर्थातच वासू म्हटलेलं आहे म्हणजेच वसू, अधिष्ठात्री देवता त्याची वसू आहे. पुढचे नाम सुद्धा वसूच आहे, ते नाम आता आपण पुढे बघणार आहे. श्लोक 87 696 नाम बघते आपण. वसुः ओम वसवे नमः. वसन्ति भूतानि तत्र तेष्वयमपि वसतीति वसुः. सर्वांचं वसतिस्थान, आधार जो तो वसू म्हणून प्रसिद्ध आहे. तो सर्वांच्या ठिकाणी राहतो, परंतु मायेने म्हणजेच मनाने आवृत्त झालेला आहे. हे मनच सर्व प्राणीमात्रामध्ये जड, चेतन, विचार, भावनांचा खेळ मांडते.
आत्मप्रकाशाच्या आधारावरच हा सावल्यांचा खेळ चाललेला आहे. गीतेमध्ये भगवंत म्हणतात की अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थित अहमादिश्च मध्येच भूतानाम अंतएव च. तोच सर्वांचे आश्रयस्थान आहे. सर्व जीवांचा मीच आदी मध्य आणि अंत आहे असं भगवंतच म्हणतात. माझ्यातूनच सर्व प्रकट झाले आहेत, माझ्यातच स्थित आहेत आणि माझ्यामध्येच ते विराम पावते असे ते. वसती सर्वम अस्मिन इति वसुः, म्हणजे सगळे याच्यातच राहतात म्हणून त्याचे एक नाम वसु, किंवा सर्वेस्मिन वसती इति वसुः, म्हणजे हा सर्वांच्यात राहतो. सगळे याच्यात राहतात आणि हा सर्वांच्यात राहतो. अशा प्रकारे दोन्ही अर्थाने तो वसु हे त्याचे एक नाम आहे. समस्त विश्व त्याच्या ठाई वसते म्हणून वसु म्हणावयाचा. सर्पाभासाचे अधिष्ठान जसे रज्जू, तसा परमात्मा हा या विश्वाभासाचे अधिष्ठान होय. म्हणूनच तो वसु विश्वावसु म्हणावयाचा. श्रीमद शंकराचार्यांनी आपल्या प्रातस्मरणामध्ये या वसूचे असं स्मरण केलं आहे की यस्मिन् निधम जगच्चेश मशेष मूर्ती रज्ज्वाम भुजंगम इव प्रतिभासती वै. म्हणजे रज्जूची सत्ता नसेल तर सर्पाभासही होऊ शकणार नाही. म्हणजेच काय, अंधारात रज्जू पडली असेल म्हणजेच दोरी असेल तर सर्पाभास होतो. असं वाटतं सर्पच आहे, पण रज्जूच म्हणजे दोरी सर नसेल तर सर्पाभास होऊ शकणार नाही. म्हणून परमात्म्याची जी चित्सत्ता आहे तिच्या अधिष्ठानावर हे सगळं विश्व उभं आहे आणि हे विश्व आहे म्हणूनच ती चित्सत्ता आहे हेच लक्षात घ्यायचं. ज्याच्या आश्रयाने वस्ती होते म्हणून त्यांना वसु असं म्हटलंय. असे अष्टवसूही मानले जातात. ते कोणते कोणते ते बघू. सूर्य हा वसु म्हटलाय, म्हणजे स्वच्छ प्रकाश आणि काल साधन म्हणजे सूर्य. दुसरं म्हटलंय अग्नी. अग्नी म्हणजे शीत आणि भय निवारण आणि पाकयज्ञ अग्नीद्वारे करतायत म्हणजेच अग्नी. दुसरा जल म्हणजे स्नानपानादी साधन आणि औषध, म्हणजे स्नान करणं, जलाने स्नान आणि पिण्याचं पाणी, साधन आणि औषध या अर्थाने तो वसु आहे. भूमी म्हणजे वसतीसाठी योग्य आहे, सुपीक क्षेत्र आहे भूमी म्हणजे. त्याचबरोबर गोचर भूमी आणि स्मशान भूमी सुद्धा दोन प्रकारची असते. पाचवं म्हटलंय वायू म्हणजे स्वच्छ वाहता आणि वर्षावह पवन ज्याला म्हटलंय. सहावं आकाश म्हणजे निरभ्र चंद्र तारका खचित असं हे खुलं आकाश चंद्र तारकांनी भरलेलं. सातवं ध्रुव म्हणजे दिक देश साधन आणि उत्तर गोलार्धातील इष्टतर निवासन म्हटलं जातं याला. आणि आठवा राजा म्हणजे दर्शन संपन्न नेता. हे अष्टवसू जिथे उपलब्ध असतील तिथे वसाहत करावी असं म्हटलं जातं. या सर्वांमध्ये मुख्य नेताच आहे, म्हणजेच विशेष करून तो वसू म्हणावयाचा. मानवाला आपलं जीवन सफल करायचे असेल तर त्याने दर्शन संपन्न महापुरुषांचा आश्रय केला पाहिजे. भूतमात्रांच्या ठाई अंतरात्मरूपाने परमात्मा वास करीत असल्यामुळेच तो वसू म्हणजेच विश्वावसू होय. म्हणून भगवंताचे हे नाम एक वसू सांगितलेलं आहे. श्लोक 87 697 नाम बघतो आपण. वसु मनाहा. ओम वसु मनसे नमः. मनस शब्द आहे मूळ आणि मनसे त्याची चतुर्थी विभक्ती आहे. अविशेषेण सर्वेषु विषयेषु वसती इति वसु. तादृशम मनोस्येति वसुमनाहा. ज्याचं मन ऐश्वर्याने युक्त आहे, सर्व ठिकाणी समभावाने राहण्यात ज्याला आनंद आहे, तो श्री विष्णू वसुमना म्हटलेला आहे. याआधी पण हे नाव येऊन गेलेलं आहे. सर्व प्राणी मात्रात वस्तूंमध्ये सतत अस्तित्व रूपाने स्थित होऊन त्याच्याकडे लक्ष म्हणजे मन पुरवितो तो श्री विष्णू. म्हणून तर मय्येव मन आधत्स्व
असं भगवंतच म्हणतात, माझ्याच ठिकाणी मन लाव. युक्त आसीत मत्परहा, मत्पर हो, मन माझ्या ठिकाणी लाव. अशाने जो युक्त झालेला असेल तोच, त्याचीच बुद्धी स्थिर आहे असं समजावं. गीतेतले हे सगळे भगवत वचनच आहे. ही वचने आत्मधनाची जोपासना करायला सांगतात. स्वतःची उपेक्षा कोणीही करू शकत नाही. जीवनाचा जो गाभा, त्यासाठी मनुष्य वरवरच्या जीवनाचा त्याग करीत असतो. हा त्याचा त्याग जो दुसऱ्या कशासाठी करू शकत नाही. तेच सारे खरे वित्त, खरे धन होय. त्या आत्मवित्तालाच इथे वसू म्हटलेलं आहे. सर्व जीवांचे मन वसूत लागलेले असते. इथे धन या अर्थाने वसू घेतले तर जिथे त्याचे धन तिथे त्याचे मन. ब्राह्मणांना विद्या हेच धन वाटतं, म्हणजे ते त्याचे सर्वस्व वाटतं, म्हणून हा विद्याधन म्हणावायचा. क्षत्रियांना मान हे धन वाटतं. व्यापार करणाऱ्यांना, वैश्यांना गो, भू, हिरण्य, रत्नादीच धन वाटतं. तर त्या खालच्या लोकांना 2 वेळ खायला मिळणं हेच धन होय. ज्याला जे धन वाटतं तिथे त्याचे मन असतं. सर्व क्रिया, सर्व जीवन तत्परायण असते. सर्व क्रिया, सर्व जीवन तत्परायण असतं, म्हणजे ज्याला जे धन वाटतं ते त्याचं तिथे मन असतं. या अर्थाने लोहाला चुंबक खेचून घेते, तसं वित्त चित्ताला खेचून घेतं, कारण तो जीवनाधार आहे. जीवनाची उपेक्षा कोणीही करू शकत नाही. जे महाभाग जीवावर उदार होतात ते देखील जीवनाचा गाभा, जीवनाचे उत्तमांग राखण्यासाठीच होतात. म्हणजे खऱ्या जीवनासाठी वरवरच्या स्थूल जीवनाचा त्याग करतात. आत्मवित्तालाच वसू म्हटलेलं आहे. परमात्मा हा सर्व प्राणीमात्रांमध्ये, वस्तूंमध्ये सतत अस्तित्व रूपाने स्थित होऊन त्याच्याकडे लक्ष पुरवितो. सर्वत्र समभावाने राहण्यात त्याला आनंद मिळतो आणि म्हणून वसुमना म्हटलेलं आहे. परमात्म्याचं सगळ्यांकडे, सर्व प्राणीमात्रांमध्ये लक्ष असतं. अस्तित्व रूपाने तो राहतो आणि त्यांच्याकडे व्यवस्थित तो लक्ष पुरवत असतो. सर्वत्र समभावाने राहण्यातच त्याला आनंद मिळतो, म्हणून तो काय आहे, वसुमना म्हटलेला आहे. श्लोक 87, 698 नाम बघतो आपण. हविः ओम हविषे नमः ब्रह्मार्पणं ब्रह्महविः इति भगवत वचनात हविः. हवन करण्याचे द्रव्य हे ज्याचे स्वरूप आहे, सर्व काली सर्व ठिकाणी तोच आहे. म्हणून गीतेमध्येही भगवंत म्हणतात सर्व हवी तोच आहे. त्याचे वचन दुसरे काही असूच शकत नाही. हवी हे यज्ञाचे एक अंग आहे. पुरुषाप्रमाणे वेद षडंग कल्पिला आहे, तसा यज्ञही षडंग कल्पिला जाईल. पहिलं म्हणजे यज्ञामध्ये काय काय लागतं, षडंग कोणते असतात यज्ञामध्ये, तर पहिलं म्हणजे हुतभुक, हा म्हणजे यज्ञपुरुष. दुसरं आहे हुतवह म्हणजे अग्नी. तिसरं म्हटलं आहे हवन म्हणजे द्रव्य जे हव्य असतं ते. चौथं आहे हवनोपकरणे म्हणजे हवनासाठी लागणारी उपकरणे, जसं स्रुवा वगैरे इत्यादी. हवनकुंड, समिधा, स्रुवा म्हणजे पळी मोठी असते, स्रुवाला म्हणतात पळी, ती मोठी पळी असते अशी, किंवा तीळ, तूप हे सगळं हवनासाठी लागणारं असतं. पाचव्या होता म्हणजे यज्ञ करणारा, पुरोहित मंत्रोच्चारण करणारा, ऋग्वेद ऋचांचं उच्चारण करणारा, ऋत्विक ज्याला म्हणता येईल असा. आणि 6वे हवनक्रिया किंवा हवी, जे षडंग सांगितले यज्ञाचे, त्यातलं पहिलं हुतभूक, दुसरं हुतवह, तिसरं हवन, चौथं हवनोपकरण, 5वं होता आणि 6वं हवनक्रिया किंवा हवी ज्याला म्हणता येईल असं. हवन करण्याचं द्रव्य सुद्धा याच्यात येतं. आता या सर्वात महत्त्व कशाला असेल तर ते हवन क्रियेला होय. कारण हवन क्रिया केली असता सर्व उपस्थित होतात, पण हवन क्रिया न केली तर इतर सारे असून नसल्यासारखं होतं. हवन करावे तेव्हाच यज्ञदेवता हुतभूक म्हटली जाईल, तेव्हाच अग्नी हुतवह होईल, तेव्हाच हुतद्रव्य हव्य म्हटला जाईल, आणि तेव्हाच कुंड, भांड, स्रुवादी हवनोपकरणे म्हटली जाणार.
आणि तेव्हाच यज्ञकर्ता हा होता म्हटला जाईल. म्हणजे हवनक्रिया ही अत्यंत आवश्यक आहे. हवनक्रिया नसेल तर हे सारं काही व्यर्थ आहे. तत्पूर्वी नव्हे, म्हणजेच यज्ञाचे मर्म यज्ञ कर्म आहे. नुसतं यज्ञ मांडून उपयोग नाही, तर यज्ञ कर्म हे महत्वाचं आहे. हवी आहे म्हणून परमात्मा यज्ञ कर्म आहे, हवी आहे, आणि म्हणून परमात्मा हवी म्हटलं जातं. वस्तुतः तर तो यज्ञ पुरुष आहे, परंतु यज्ञक्रियेमुळेच सर्व यज्ञांगे निर्वर्तित होत असल्यामुळे त्या यज्ञक्रियेला हवीर हवनाला विशेष करून यज्ञत्व येते आणि म्हणून तो यज्ञात्मा परमात्मा हवी म्हटला जाईल. पण हव्य आणि हवी यात अंतर आहे. हव्य म्हणजे हवीर द्रव्य, तूप, तीळ, तांदूळ आदी जे आहेत त्यांना हवीर द्रव्य म्हणतात, हव्य म्हणतात. आणि हवी म्हणजे हवीर भाग, ज्याची आहुती दिली जाणार आहे, जी स्वहाकाराबरोबर अग्नीत अर्पिली जाते. आणि त्यामुळेच हवी म्हणजे हवन, अर्पण क्रिया, स्वहाकार असा अर्थ निष्पन्न होतो. परमात्मा हा यज्ञपुरुष असल्यामुळे कोणत्याही यज्ञांगाने त्याचं स्मरण होऊच शकतं. इथे हवी पदानं केलेलं आहे. म्हणजे होत आहे, हुतभूक आहे, हवन क्रिया ज्या आहेत, साधनं जी आहेत, ती सगळ्या कुठल्याही प्रकारे म्हटलं म्हणजे यज्ञांग जी घेतली त्यांनी परमात्म्याचं स्मरण होणारच. इथे मात्र हवी पदाने ते केलेलं आहे.